त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे. तर आज मी तुमच्यासोबत भेंडी आणि बटाट्याची मिश्र भाजीची रेसिपी शेअर करत आहे, जी की अजिबातच चिकट होणार नाही. रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे आलू भेंडी मसाला तयार होतो, त्यापेक्षाही अधिक चविष्ट हा रेसिपी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्याच साहित्यामध्ये बनते आणि बिलकुल बी तामझाम नाही, इझिली बनून जाते. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाज पीसफुल किचनमध्ये. या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स देखील सांगितल्या आहे, ज्याने आपली भेंडी ही अजिबातच चिकट होणार नाही. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, रेसिपी बघून घेऊया. तर मी ही रेसिपी आज मोहरीच्या तेलामध्ये बनवत आहे. तुम्ही ही रेसिपी जे नॉर्मल रिफाइंड ऑइल असतं त्यात देखील बनवू शकता, पण मोहरीच्या तेलामध्ये ही खूपच छान लागते चवीला. पण महत्त्वाचं म्हणजे मोहरीचं तेल हे कडकडीत आधी गरम होऊ द्यावं लागतं, जेणेकरून यातला जो पंजंट स्मेल आहे तो इथे निघून जातो. तेल कडकडीत तापलं की त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. नंतर यामध्ये आपण ऍड करूयात 1 टीस्पून मोहरी आणि सोबतच यामध्ये जिरं घालूयात. जिरं आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपण घालूयात अगदी छोटा चमचा मी इथे अजवान घालत आहे. याच्याने आपली जी भाजीची टेस्ट आहे ती दुप्पट आणि तिप्पट होऊन जाते. त्याचबरोबर मी इथे ओबडधोबड कुटलेला हा 1 चमचाभर धने घालत आहे. याच्याने आपल्या भाजीला खूपच छान चविष्ट चव लागते. आता यांना आपण 1-2 मिनिटासाठी मिक्स करून घेऊया. सोबतच मी इथे छोटा चमचा हिंग घातलेला आहे. या सर्व जिन्नसांना मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण घालूयात मोठ्या साईजचा 1 कांदा, ज्याला की मी असा लांब लांब कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालत आहे. कांदा इथे आपल्याला जास्त परतवायची गरज पडत नाही, कारण भाज्यांसोबत देखील कांदा इथे परतला जातो. हलकासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात. आणि त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला लसूण घालूयात आणि याला देखील आपण 1-2 मिनिटासाठी 30 ते 25 सेकंदासाठी भाजून घेऊयात. फक्त याचा जो कडसरपणा जो आहे तो इथे निघून जायला हवं. आता यामध्ये मी 1 मोठ्या साईजचा बटाटा घातलेला आहे, ज्याला की मी असं मोठ्या आकारात कापून घेतलेला आहे. मोठ्या आकारात कापल्यानं काय होतं, ज्यावेळेस आपण भेंडी खातो त्यावेळेस आपल्याला बटाटे देखील दिसतं. नाहीतर छोटे बटाटे कापले तर ते बटाटे गायबच होऊन जातात. म्हणून मी इथे थोडे मोठ्या साईजचे बटाटे इथे कापलेले आहेत. आणि काळजी करू नका, हे लवकरात लवकर शिजून देखील जातात. आता काय करायचे, आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याच्यावरती हलकीशी खरपूस गोल्डन कलरची लेअर आली पाहिजे इतपत आपल्याला इथे याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याला हलकासा एक क्रस्ट येईल. आता यामध्ये मी थोडंसंच मीठ घालत आहे. फक्त बटाट्यांसाठी मीठ घालत आहे, जास्तीचं मीठ इथे घालायचं नाही. भेंड्यांसाठीचं मीठ आपण शेवटी घालूयात. याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकतात इथे गोल्डन लेअर यायला सुरुवात झालेली आहे आणि आपला कांदा देखील इथे हलकासा ट्रान्सलुसंट झालेला आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल इतके मोठे बटाटे आहे, शिजणार कसे किंवा करपतील ते शिजताना, तर त्यासाठी मी इथे अगदी पाऊण वाटी इतपत मी इथे पाणी घालणार आहे, जेणेकरून याची वाफ तयार होईल आणि आपले बटाटे मस्तपैकी सॉफ्ट होईल. याला लीड लावून आपण मस्तपैकी शिजवून घेऊयात. आपल्याला इथे 70 to 75% इतके आपले बटाटे शिजले पाहिजे. बाकीचे बटाटे आपण भेंडीसोबत शिजून घेऊयात. बघू शकतात कांदा मस्त कॅरमलाइज झालेला आहे आणि बटाटे देखील आपले बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत. बघू शकतात तुम्ही, इझिली हा जो बटाटा आहे तो मॅश होऊ राहिला, म्हणजेच आपले जे बटाटे आहे बऱ्यापैकी शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण भेंड्या घालून घेऊयात. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजेच भेंड्या ज्यावेळेस आपण कापू त्यावेळेस त्या कमीत कमी 1 ते 2 सेंटीमीटर लांब असतील इतपत लांब भेंड्या कापा. कारण की जर छोट्या भेंड्या जर कापल्या, त्यातनं जे चिकटपणा आहे तो जास्त रिलीज होईल आणि आपली जी भेंडी आहे ती अधिकच जास्त चिकट होऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भेंड्या यामध्ये घालाल त्यावेळेस लगेचच यामध्ये मीठ अजिबात घालू नका, कारण भेंड्यांमध्ये मॉइश्चर असतो. तो मॉइश्चर मीठ ऍड केल्यानंतर लगेच रिलीज होतो आणि भेंड्या या चिकट होतात. आता भेंड्यांना मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, सब्जी मसाला तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर 1 चमचा मी इथे धनेपूड घालत आहे. आता याची टेस्ट वाढवण्यासाठी
मी येथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. याने आपल्या भाजीला खूपच छान चव लागते. त्याचबरोबर अगदी छोटा चमचा मी इथे हळद घातलेली आहे. आता या सर्व मसाल्यांना आपण मस्तपैकी मंद आचेवरती परतून घेऊयात. महत्त्वाची टीप म्हणजेच ज्यावेळेस आपण बटाट्यामध्ये पाणी घातलेलं होतं, त्यानंतर आपण बटाट्यांमधलं सगळं पाणी ओढून घेतल्यानंतर आपण यामध्ये भेंड्या घातलेल्या आहे. जर बटाट्यामध्ये पाणी असेल तर त्यावेळेस पाणीला आटून घ्या पहिले आणि नंतर येथे भेंड्या ॲड करा. नाहीतर भेंड्या या खूप जास्त चिकट होतील. आता भेंड्यांना आपण कव्हर लावून मस्तपैकी इथे मंद आचेवरती शिजवून घेऊयात. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या भेंड्या शिजून जातात. बघू शकता भेंड्या अजिबात चिकट होत नाही. आता भेंड्यांना परतवून कमीत कमी 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. या स्टेजवरती मी याला एकदा मिक्स करून घेईल आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालेल. मीठ घालताना लक्षात ठेवा, मीठ आपण फक्त भेंड्यांसाठीच घालायचं आहे. परत लीड लावून याला शिजून घेऊयात. बघू शकतात आपल्या भेंड्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत आणि बटाटे देखील आपले इथे शिजलेले आहेत. आता यावरतून मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे, जेणेकरून याला मस्त फ्लेवर येईल. कसुरी मेथी अशी हाताने क्रश करून घाला. सोबतच याला मस्त चटपटीत चव देण्यासाठी मी येथे अगदी छोटा चमचा इथे आमचूर पावडर घालत आहे. आता या सर्व जिन्नसांना मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि बघा तयार झाली आहे आपली मस्त चटपटीत आलू भेंडी मसाला. जर इतकं करूनही जर तुमच्या भाज्या या चिकट होत असतील भेंडीची, तर तुम्ही शेवटी गॅस बंद करायचा आणि यामध्ये अगदी थोडंसं लिंबाचा रस घालायचं. लिंबाच्या रसाने या भेंड्या अजिबातच चिकट होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे भाजी घेताना म्हणजे भेंड्या करताना भेंड्या या एकदम कडक सुकलेल्या पाहिजे. म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नकोय जर तुम्ही त्या धुतलेल्या असताल तर. आशा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. मी यामध्ये सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स देखील शेअर केलेल्या आहे, ज्याने तुमच्या भेंड्या या अजिबातच चिकट होणार नाही. तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत, खूपच छान चवीला लागते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.